घटना कधी काही घडू शकते, पण याच्यावर किती टीका केल्या. मला सांगा, कोणी असून द्या, ही टीका केली नाही पाहिजे. काय म्हणले, बापूला लोकांनी मारलं. आता मला सांगा, बापूला लोकांनी मारलं, कोणी मारलं ते तरी सांगा. नुसतं लोकांनी मारलं, पर कमून मारलं, काय मारलं, त्याचं काही काही आहे का काही. तर मला सांगा, आपल्या तालुक्यात आरोप प्रत्यारोप करायची ही सवय पाहिलेली. तर माझी विनंती की समोरच्यानी हे सांगावं की भुमरेंनी काम केले नाही, बापूंनी काम केलं नाही. भुमरेने इथं भ्रष्टाचार केला, बापूंनी इथं भ्रष्टाचार केला. बापूंना कोणाची जमीन बैल केली, भुमरेनं कोणाची जमीन बैल केली, हे सांगावं. पण विनाकारण कुठंतरी चर्चा करायची, कुठंतरी अफवा करायची, लोकांचे मन विचलित करायचे. म्हणून मला सांगायचं की आपल्या तालुक्यात विकासावर चर्चा नाही होत. माझी विनंती आहे की विकासावर चर्चा झाली पाहिजे. आणि आम्ही एकच म्हणतो, तुमच्या आशीर्वादानं आम्ही त्यांना काय बोलायचं ते बोलून द्या, पण आम्ही त्यांना विकासाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, या बालनगरला मी यायचो, या भागात मी यायचो. सगळ्यात महत्वाचा या भागाचा प्रश्न जर कोणता होता, या भागाचा प्रश्न एकच होता, तो जाकीर भाई पाण्याचा. आज इतकं इकडे नंदनवन झालं. लोक जे म्हणतात ना पश्चिम महाराष्ट्र, त्यांना म्हणा आमच्या भागात येऊन पाहता. आज जा ना तुम्ही वडाळा, बालानगर, खेळडा, नाणेगाव, पुशेगाव या भागात. आज माणसाला वेळ नाही. पहिलं माणसाला काही काम नव्हतं, पण आता माणसाला बोलायला वेळ नाही. त्यावेळेच्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरली रौनक आणि आजच्या रौनक जर पाहिली तर आज शेतकऱ्याचा चेहरा असा टवटवीत झालेला आहे. त्याचं कारण आप्पासाहेब, आपण जे पाणी आणलं त्याचं कारण आहे. आणि इथं आल्याच्या नंतर कोणी रस्ते मागत नव्हतं, कोणी लाईट मागत नव्हतं. सगळे जे मागत होते ते फक्त पाणी पाहिजे, पाणी. अनेक राजकीय पुढाऱ्याच्या गाड्याची हवा सोडण्यात आली. कशामुळं? पाण्यामुळं. आणि म्हणून मला सांगायचं, या भागात पाणी द्यायचं पहिलं काम केलं आपण. आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, पहिली घोषणा मुंबईला केली त्यांनी. परवादेवीच्या मंदिरात, राजू पाटील परवादेवीच्या मंदिरात घोषणा केली. आणि मला विचारलं, भुमरे मामा तुमची अर्धवट योजना कोणती? मी सांगितलं ब्रह्मगहन योजना. 1000 कोटी दिले. किती? 1000 कोटी. काम चालू झाले. आता पाणी पाचोड पर्यंत जाणार आहे. आता इकडे दातेगाव असन, हरशी असन, हा परिसर, हा सगळा जमीन ही ओलिता खाली येऊ राहिली. मला सांगा, आज आपल्याला पाणी मिळू राहिलं. गावाला प्यायला पाणी नव्हतं, ह्या गावाला पाणी नव्हतं. 10-11 टँकर राहायचे. सरपंच बसले टँकरसाठी माझ्याकडे यायचे. मला सांगा, आज इतकं पाणी आहे, सगळ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर रौनक आहे. पाणी दिलं, आपल्याला लाईट नव्हती. इतकं पाणी झालं तर लाईट आपल्याला कमी पडायची.